रेड्डी इनके ओर से मैन ऑफ द मैच का पुरस्कार सम्मानित किया जाता है। वेल प्लेड, हार्ड लक दोस्ती स्पोर्ट्स वीगर संघ। या दरम्यान उपस्थित मान्यवर सदाशिवन रेड्डी साहब का इनका इस प्रतियोगिता माध्यम से शुभ सम्मान किया जाएगा। मैं आयोजकों से गुजारिश करता हूं कि आपके शुभ हाथों से जय चौधरी यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते मान्यवरचा शुभ सन्मान केला जाईल। ट्रॉफी आण दादा। हेलो, यस थैंक यू। आदरणीय श्री पी मुरुगेसन मामा श्री महालक्ष्मी माता मंदिर दुंद्रेपाडा यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय। त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक आभार मानतो। सुस्वागतम। चला मॅचला इथून सुरुवात होईल। यस, व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल। आदरणीय व्यक्तिमत्व धनाजी पाटील वाजेपूर रेडगर गावचे सरपंच सुभाष शेठ भोपे यांच्या जावई यांचा व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जात आहे। सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत। वाजेपूर संघाचे पुरस्कर्ते आहेत, आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। मॅचला जरूर एन्जॉय करू। मागची मॅच रफ अँड टफ कडक मॅच पाहायला मिळाली। शेवटच्या मोमेंटला 1 बॉल 4 ची गरज असताना सामना झुकवला आपल्या बाजूनं चिखले संघानं आणि विगर संघाला सामना गमावा लागला। याच दरम्यान उपस्थित मान्यवर केशव मामा भोपी रिडगर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। एक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक रिडगर गावचे आमचे केशव मामा भोपी रिडगर। या स्पर्धेसाठी धनाजी पाटील वाजेपूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत केली आहे, त्यांचा विशेष आम्ही आभार मानतो या स्पर्धेच्या वतीनं। चला गेम ऑन, 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिला P1 चा शतक गोलंदाज श्रीनाथ चोरगेला आपण पाहतोय। श्रीनाथ चौधरीचं शतक आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती मात्र रिस्क रन घेण्याचा प्रयत्न होता, मनसुबा होता, तिथे डायरेक्ट हिट केला आणि परिणाम 1 धावानं पाय मिळाला। समीर पाटील आणि त्यांच्या साथीला फलंदाज मयूर वाघला आपण पाहतोय। समीर पाटीलला कोण विसरे, त्यानं चांगली फलंदाजी केली होती। मागच्या पहिल्या मॅच मध्ये त्याने दादागिरी प्रस्थापित केली होती। पुन्हा एकदा गोलंदाज श्रीनाथ, समीर पाटीलच्या बॅट मधून आलेला हा तडाखा 6 रन। भाईंचं सुमधुर संगीत, रायगड जिल्ह्याची शान, रायगड जिल्हा उपजिल्हा संघटक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची मालेगवेरची स्कूटी आपण त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले, त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। समीर पाटीलच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला। या षटकारच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जात असताना 7 या आकडेवरती। चला चेंडूंची पूर्तता लगेच करा। ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करता तेव्हा 2 चेंडू तुम्ही चॉईस करून घ्यायचे। अंतिम मेगा फायनलचा डे आपण पाहतोय। डे नाईटची क्रिकेटची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राईचं हे 3रं पर्व पाहतोय।
साथी गुणलगक आमच्यापर्यंत जॉईन झालेत. महेंद्र खारुटकर, विके सेनारे धुंद्रेपाडा, चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी. आज आमच्या भूमिकेमध्ये समालोचकांच्या भूमिकेमध्ये मनोहर पाटील सर वाजे यांचा आवाज आपण नुकताच ऐकला. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दमदार फटका दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं समीर पाटील मैदानाच्या आतमध्ये ऑन दी फायर. चांगली बॅटिंग त्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहायला मिळाला. 2 चेंडू फेकत असताना गोलंदाज ते श्रीनाथ चौधरी आपण पाहतोय. मॅच स्टार्ट करायचा आपण पंच.
39 धावा बनले गेलेत. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो प्रेक्षक मायबाप रसिकांचं. 39 धाव प्रगती लागले गेलेत. याच दरम्यान कैलासवासी हरिश्चंद्र बारको चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. भालचंद्र चौधरी यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गावरती प्रीतम पाटीलचं शतक आपण पाहतोय. 3 चेंडू सलग डॉट पाहायला मिळालं. बायच्या स्वरूपात 1 रन. बॅटकडे बॅटकडच्या स्वरूपात 1 रन. 40 रन कंप्लीट. 30 शतक इन प्रोग्रेस आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नयन भगत आणि त्याच्या साथीला फलंदाजी करत असताना मयूर वागला आपण पाहतोय. नयन भगत एक यंग टॅलेंट इनफॉर्म असलेला फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताचा घणाघाती फलंदाज आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून ओपन टुर्नामेंट मध्ये हा आयकॉन खेळाडू सातत्याने आपण पाहतोय. चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाय मिळेल. षटकार चौकार. पुन्हा एकदा सज्ज असं प्रीतम पाटीलचं शतक. थोडस कमबॅक शिरकाव केलाय गोलंदाजानं. हो वेगवता चेंडूवरती. अपील मध्ये विश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. मात्र डॉट चेंडू जे सांगता, डॉट चेंडू मध्ये धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 40 रन. शेवटचा बॉल बाकी. हे शतक कमबॅकरित्या केलं गेलंय प्रीतम पाटीलनं. वाजेपूर विपक्ष चिखले ही लढत आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा सज्ज प्रीतम पाटील. शेवटचा बॉल फेकणारे सज्ज. या पुढची मॅच टायगर 11 देवद आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेले श्रीराम 11 चिंचवली. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क करा. देवद विपक्ष चिंचवली. इथून येईल डॉट चेंडू. डॉट चेंडू सांगता शतक होईल समाप्त. प्रीतम पाटीलनं अवघी 1 धाव खर्च केली. कमलीचं क्षेत्रक्षण शतक आपण पाहायला मिळालं. 40 धावा लागले गेलेत 3 शतकाच्या समाप्तीनंतर. व्यासपीठावरती नुकतंच त्यांचं शुभागमन वामन शेठ चौधरी त्यांच्या समेत गजानन चौधरी धुंद्रेपाडा यांचं व्यासपीठावरती शुभागमन. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान हनुमान चौधरी यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक क्रिकेट रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेला एन्जॉय करतात. जे जे प्रेक्षक घर बसल्या लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा मनोरुक्त आनंद घेतात, तर सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्लॉगरचं शतक इथून सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती सौरव सर्वेश म्हात्रेला आपण पाहतोय. यस आज उपस्थिती नमन जय चौधरी यांची पाहतोय. मागच्या वर्षी याच मैदानावरती त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन पाहिला. नमन चौधरी स्वागत आहे आपलं. स्लॉगरचं शतक सर्वेश म्हात्रेला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ विकेट करण्याचा प्रयत्न होता. कमालीचा चेंडू फेकला गेला. वेग होता चेंडूवरती. तेच तरार पेश करत असताना गोलंदाज सर्वेश म्हात्रे. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. दमदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा सर्वेश म्हात्रे. आपटी बार चेंडू. ओ हे काय घडलं जातंय. डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. रिव्ह्यू असेल रनच्या स्वरूपात, मात्र चेक केलं जाईल. थर्ड अंपायर WTC च्या माध्यमातून चेक केलं जाईल. चला थर्ड अंपायर आपण लगेच आपण इथे यायचंय. डिसिजन पेंडिंग. दमदार स्पर्धा आपण जरूर एन्जॉय करतोय.
ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राईचं हे तिसरं पर्व अंतिम मेगा फायनलचा दिवस आज एन्जॉय करतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला जी बाईक पुरस्कृत केले आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे माननीय श्री भाई परेश पाटील रायगड जिल्हा उपसंघटक शिवसेना यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत केले. त्यांचे विशेष आभार. नॉट आउट सेफ हँड 1+1 या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42. लॉस ऑफ 1 विकेट. 42 धावा बनले गेल्यात. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण जरूर एन्जॉय करतात. घर बसल्या प्रेक्षक आपण पाहतोय. या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. परेशभाईंच्या सुकन्या भाविका पाटील, भूमिका पाटील आणि त्यांच्या समेत दर्शना पाटील, संस्कृती पाटील, हेमांगी पाटील हे घर बसल्या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धेला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. मोस्ट वेलकम आपलं. वळूया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सर्वेश. हो, वेग होत आहे चेंडूवरती. नयनला काहीच चेंडू समजला नाहीये आणि परिणाम डॉट चेंडू जे सांगता आपण पाहतोय. नयन वरती आता मात्र जबाबदारी असे. नयनचा विचार केला. इथून सलग 4 चेंडू डॉट केला गेलाय. थोडासा निराशाजनक फलंदाजी करत असताना षटकार चौकार आल्यानंतर तिथून त्यानं मात्र सलग 4 चेंडू डॉट केले गेलेत. मैदानामध्ये चांगली गोलंदाजी आता शिरकाव करत असताना फुलटॉस चेंडू पनिशमेंट केलं जात आहे का हे पाहणं गरजेचं असेल. मात्र क्षेत्ररक्षक आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. दमदार षटकार. गोलंदाजी तिथे सर्वेश मात्रेचं शतक आपण पाहतोय. धावपळ धावा लागल्या गेल्यात 48. स्लॉगवरचं शेवटचं शतक खोदून काढल्या चेंडूला. तिथं क्षेत्ररक्षण कमालीचं केलं जात आहे. फेकी मात्र थोडीशी लेट. हो, रिस्क अटेम्प्ट केली होती. क्रिकेट मधली आत्महत्या. फलंदाज होईल बाद. नयन भगत बॅक टू दी पवेलियन.
वामजी गावचे थेट सरपंच आपण पाहू शकाल डीबी भाई मात्रेचं सुमधुर संगीत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एकदा अंशुर दातृत्व नेतृत्व समाजकारण त्यांच्या माध्यमातून नेहमीच सातत्यानं आपण पाहतोय. ते डीबी भाई म्हात्रे वावंजे यांच्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. षटकार आला परेश पाडीच्या बॅट मधून धावपळ पुढे जात असताना वेगानं 55 रन कंप्लीट. आकुटोबाचा चेंडू होता पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडू धावसंख्या जाऊन पोचले तब्बल 56 आकड्यावरती. अब तक 56 धावफलक आपण पाहतोय. वाजे संघ प्रथमतः फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट चिखले संघ गोलंदाजी करतोय. लास्ट बॉल लास्ट बॉल शेवट मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज फलंदाज होईल बाद. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये वाजेपूर प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा बांधल्या गेल्यात 56 आणि 57 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय यंगस्टर 11 चिखले संघासमोर. चला इथून मॅच असेल टायगर 11 देवद त्यांच्या अगेन्स्ट केले श्रीराम 11 चिंचवली. दोन्ही संघांना विनंती असेल की टॉस साठी या. चिंचवली संघाचा संघनायक टॉस साठी आलाय. देवद संघाचा संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस साठी
संघनायक इथे उपस्थित झाला नाही तर 3 बॉलची त्या ठिकाणी पॅनल्टी असेल, याकडे देखील आपण लक्ष द्यायचे. शेवटचा त्या ठिकाणी आजचा दिवस आहे आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कुठल्याही संघावरती त्या ठिकाणी अन्याय होणार नाही, याकडे देखील आमचं लक्ष असेल. मात्र त्या ठिकाणी जर एखाद्या संघानं उशीर केला, जर त्या ठिकाणी नियमावलीचं पालन केलं नाही तर मात्र त्या संघाला दंडित देखील केलं जाईल. तर विनंती असेल, देवत टीम लास्ट कॉल आहे, पहिला चेंडू पाडण्याचा आत आपला त्या ठिकाणी संघनायक हजर झाला पाहिजे. तर चला, दोन्ही संघनायक त्या ठिकाणी हजर आहेत. मी इथून त्या ठिकाणी निश्चितपणे आयोजकांना विनंती करेन, आपण टॉस करून घ्यायचं. तर उपस्थित मान्यवर आपण पाहतोय, तर या ठिकाणी टॉस केला जाईल. टायगर 11 देवद आणि त्यांना फाईट करेल श्रीराम 11 चिंचवली, या दोन टीम मध्ये इथे लढत असेल. तर मी विनंती करेन आमचे उपस्थित मान्यवर धनाजी पाटील वाजेपूर या मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा. धनाजी पाटील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व वाजीपूर गावच्या, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा टॉस केला जाईल. जो चौथी लढत आपण पाहतोय, सुपर 12 ची ही लढत असेल देवद आणि चिंचवली या दोन टीम मध्ये. नाणेफेकीचा काऊल होतोय, टॉस जिंकलाय चिंचवली टीमनं. लगेच आपलं डिसिजन इथेच सांगायचं आहे, बॅट फर्स्ट. तर चला, फलंदाजी त्या ठिकाणी स्वीकारली चिंचवली टीमनं. जशी त्या ठिकाणी मॅच संपेल लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि लगेचच त्या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भीक्रम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. मॅच आपण पाहतोय, तर या स्पर्धेसाठी आपण निश्चितपणे पाहतोय गजानन चौधरी दुंद्रेपाडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आभार. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. गरज आहे जिंकण्यासाठी, जिंकले टीमला टोटल 57 ची. 24 बॉल 57 ची गरज आहे. पहिला बॉल त्या ठिकाणी वेगवान फेकला, डॉट आला. त्यानंतर दुसरा चेंडू देखील तितक्याच वेगानं फेकला होता नयन भगत, ज्याच्यासाठी ओळखला जातोय. आणि तीच गोलंदाजी प्रस्थापित करत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला त्या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट ना. यावेळेस कार्पेटच्या आधारे चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फील्ड केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मात्र इथे एक धाव मिळते. या एका धावेने श्रीगणेशा होईल यंगस्टर चिखले टीमचा 57 धावेंचं भलं मोठं टार्गेट आहे. आणि इथून मात्र तिसऱ्या चेंडूवरती अकाउंट ओपन झाले, जिथे फलंदाज प्रथमेशला आपण पाहिले पहिले 2 चेंडू डॉट केलाय आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेली ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरिंगला फलंदाज रोहित गायकर, त्याच्याकडनं मात्र अपेक्षा असतील, कारण 57चं टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठी फटकेबाजी होणं फार गरजेचं असणार आहे. यावेळेस मात्र पाहायचं आहे, सरळ बॅटने चेंडू खेळलाय, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्र जिथं खाली होतं आणि त्या क्षेत्रातून आलेला हा पहिला दमदार चौकार. तालिकेवरती रोहित साठी हा बॉल होता. कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय मिड ऑफ कडे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे समीर कडनं झालं, फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल जाऊन पोहोचली 6 धावसंख्येवरती. नयन भगत एक आक्रमक खेळाडू आहे, चांगला त्या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये देखील निश्चितपणे मोठमोठ्या स्पर्धामध्ये खेळताना त्याला पाहतोय आणि तोच नयन भगत आज मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्या टीमसाठी. यावेळेस बॉल स्लोअर जरूर होता, पिक केलाय चेंडूला आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. मात्र पहिल्या षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस निश्चितपणे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या टोटल 10. 57चं टार्गेट आहे. तर या ठिकाणी आमचे उपस्थित मान्यवर आपण पाहतोय रमेश शेठ भगत, त्याचबरोबर नामदेव शेठ डुकरे आणि
संतोष शेळके जे निश्चितपणे चिंचवली टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी इथे आले, तर त्या मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण आयोजकांचं निश्चितपणे आपल्यावरती प्रेम आहे आणि आयोजकांनी त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हाइट केलंय की आपण मंचावर येऊन त्या ठिकाणी या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर आपले देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसरं षटक इथे मात्र सुरू होत आहे. पहिल्या षटकामध्ये नयन भगतनं केलेली गोलंदाजी आपण पाहिली, अफलातून गोलंदाजी जरूर केली. शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला, तिथून मात्र त्या ठिकाणी 10 धावा जमल्यात. तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी इथे आपण पाहतोय निलेश पाटील. अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय, अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 57चं टार्गेट आहे आणि इथून जर विजयाचं गणित तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये अजून जमवायच्या त्या 47 धावा. 57चं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 10 धावा. इथून पाहायचे कशा रीतीनं फलंदाजी होईल. निलेश पाटील पहिला चेंडू फेकेल. निलेश हा चेंडू होता, बॅट बॉलचा संपर्क येत नाहीये आणि इथून मात्र आपण पाहतो एक डॉट बॉलची सांगता. सुरुवात सुंदर झाली यावेळेस निलेश पाटीलकडनं देखील, जिथे नयन भगतची गोलंदाजी आपण पाहिली. नयन भगतनं देखील पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, जिथे 10 धावा त्यानं जरूर खर्च केल्या, मात्र चांगली गोलंदाजी त्यानं देखील केली आहे. निलेश हा चेंडू हव्यामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत, मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि पहिला हादरा लागतोय यंगस्टर चिखले टीम. साठी पनवेल तालुका सहचिटणीस शेतकरी कामगार पक्ष तसेच दुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय जनार्दन शेठ सिनारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आभार. अनेक त्या ठिकाणी मान्यवर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी निश्चितपणे खूप मोलाचं योगदान दिलं गेलंय, त्या सर्व मान्यवरांचं, त्या दानशूर दात्यांचं आम्ही पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आभार व्यक्त करतोय. इथून मात्र आपण पाहतो जी स्पर्धा त्या ठिकाणी भरवण्याचं निश्चितपणे कार्य केलंय जनमान्य मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आणि खूप महत्त्वाची त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी मेहनत घेतली आमच्या आयोजकांची. निश्चितपणे कौतुक करावं लागेल. खूप चांगलं त्या ठिकाणी मेहनत आणि निश्चितपणे आज शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस निलेश हा चेंडू पंच आमच्याकडे वळतात आणि इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये ते 1 धाव मिळते. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल धाव पोहोचली 11 या धावसंख्येवरती. मात्र इथून त्या ठिकाणी जर सामना जिंकायचा असेल चिखले टीमला तर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मात्र मोठे फटकेबाजी करणं गरजेचं असेल. इथून स्लोवर चेंडू फेकलाय, पडल्यानंतर हलकासा त्या ठिकाणी आउटस्विंग देखील चेंडूमध्ये पाहिला. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेनं चेंडू जातोय आणि परिणाम आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी निलेश पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत एक वाईट जरूर आला, मात्र तदनंतरची गोलंदाजी अतिशय सुंदर राहिली आहे आणि इथून मात्र रखडलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळायचा आहे नयन भगत तिथे आणि इथून मात्र आपण पाहतोय फलंदाज होईल बाद आणि लागेल दुसरा हातरा चिखले टीमला. टोटल धावा आपण पाहतोय 11 धावा. 2 फलंदाज तिथे माघारी परतले. चिखले टीमचं 57 धावेचं टार्गेट होतं, मात्र ते चेस करत असताना थोडीशी दमछाक या निश्चितमध्ये मॅच मध्ये आपण पाहतोय. मात्र इथून जे स्वप्न पाहिले सुपर 12 मधून जिंकून निश्चितपणे एका ट्रॉफीवरती त्या ठिकाणी निश्चितपणे आपलं नाव कोरण्याचं ते स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर इथून मात्र मेहनत करावी लागेल. कारण स्वप्न त्या ठिकाणी पाहिलंय, मात्र त्यासाठी मेहनत करणं फार गरजेचं आहे. तुमच्या स्वप्नानं कधी सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहेत, मात्र अडचणींना नेहमी सांगा तुमची स्वप्न किती मोठी आहेत. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी नेहमी मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातोहात मेहनत घ्या. मग क्षेत्र कोणते असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आणि इथून मात्र ते कष्ट दाखवावे लागतील, ती मेहनत करावी लागेल चिखले टीमला. कारण सामना थोडंसं अंगलट येत
चाललाय, सामना थोडासा कठीण होत चाललाय, कारण विजयाचं गणित जर आपण पाहिलं अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. दुसरा षटक त्या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. मात्र गोलंदाजानं केलेली गोलंदाजी आतापर्यंत खूप सुंदर राहिली आहे आणि पूर्णतः रोखून ठेवलं चिखली टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश पाटील सज्ज होतोय. निलेशचा हा बॉल पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्लो चेंडू फेकला, व्हेरिएशन त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू त्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनं त्या ठिकाणी फेकला जातोय आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय, कमालीचं षटक निलेश पाटीलकडनं आपण पाहतोय. धावफलकावरती फक्त 11 धावा लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आली, जी वाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिली. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू त्या ठिकाणी निश्चितपणे जाईल सीमा रेषा पलीकडे, येईल हा दर्जेदार षटकार. हे जे खूप सुंदर त्या ठिकाणी आपण सॉन्ग पाहिला. भवानी मातेचा लेख तो स्वराज्याचा राजा होता, झुकला न कधी कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अशा छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा. चला 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. लगेच त्या ठिकाणी फील्ड सेट करायचे, जास्त वेळ त्या ठिकाणी पण घेऊ नका. विनंती करेन आम्ही. निश्चितपणे 11 मॅचेस आपल्याला आजच्या या रात्रीमध्ये कव्हर करायचे. त्यानंतर मात्र प्राइज सेरेमनी देखील आहे. एक मेगा फिनाले त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. तर थोडंसं कॉपरेट प्रत्येक टीमनं करायचं आहे. सुपर 12च्या लढती खूप महत्त्वाच्या आहेत, कारण इथून जिंकणारा संघ निश्चितपणे या स्पर्धेमध्ये आपल्या एक ट्रॉफीवरती नाव कोरेल आणि इथून जो हरेल त्याला मात्र ही स्पर्धा सोडावी लागेल. सामना फार महत्त्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. मात्र इथून आपण पाहतोय संघर्ष केला जातो दोन्ही टीमकडनं. जिथे पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली निलेश पाटीलची. मात्र त्याच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार जो आहे तो नवसंजीवनी देऊन जाईल चिखले टीमला आणि कुठेतरी लढण्याची जी ताकद आहे ती ताकद मात्र निश्चितपणे मिळेल ती चिखले टीमच्या या दोन फलंदाजांना. जिथे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पाटील आणि त्याला साथ देणारा सूरज पाटील अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथमेश पाटील जो सलामीला आलाय, एक चौकार त्यानं लगावलाय, 5 धावसंख्येवरती तो खेळतोय. तर त्याला साथ देत असताना एक षटकारानिशी सूरज पाटील खेळतोय 6 धावसंख्येवरती. यावेळेसचा चेंडू त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, एकच धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता मात्र नकार दिलाय आणि इथून मात्र आपण पाहतो या एका धावेने संघ पुढे सरकताना संघाची टोटल धावून पोहोचले 18 या धावसंख्येवरती. मयूर वाघ हा गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आला, एक अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगलं त्या ठिकाणी यंग टॅलेंट वाजेपूर टीमकडे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि वाजेपूर टीमची जर टीम बांधणी जर तुम्ही पाहिली तर ज्याच्यामध्ये नयन भगत सारखा आक्रमक अष्टपैलू खेळाडू त्याला साथ देत असताना मयूर देखील तितकीच ताकदवान त्या ठिकाणी फलंदाजी आणि गोलंदाजी करतोय. आणि तिथून जर विचार केला तर समीर पाटील सारखा एक आक्रमक खेळाडू देखील या टीम मध्ये आपण पाहतोय. एक अतिशय चांगली टीम त्या ठिकाणी तुम्हाला संतुलित टीम पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत आपलं वर्चस्व कायम ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळते वाजेपूर संघ. मात्र पाहायचंय अजूनही विजयासाठी 39 ची गरज. यावेळेस स्लोवर चेंडू त्या ठिकाणी खूप उशिरा आला, बॅट त्या ठिकाणी अगोदर फिरली आणि त्याचा परिणाम आपण पाहिला डॉट बॉल. मयूर एक चांगली गोलंदाजी करतोय आणि इथून मात्र आपल्या टीमला जी गरज आहे त्यानुसार त्या ठिकाणी गोलंदाजी होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. या षटकामध्ये जर धावा रोखल्या तर निश्चितपणे हा सामना टर्न होऊ शकेल वाजेपूर टीमच्या पक्षामध्ये. मात्र इथून पुन्हा एकदा पहा काय लाईन आणि लेंथ आहे, तितक्याच वेगाने त्या ठिकाणी बीट करतोय फलंदाजाला. आणि आणखीन एक त्या ठिकाणी डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्या ठिकाणी सूरज केलाय. आणि इथून मात्र प्रेशर जे आहे ते आणखीन वाढत चाललंय, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9 आणि आवश्यकता 39 धावांची. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका हवा. प्रयत्न होतोय मात्र प्रयत्नाला यश येत नाहीये. आणि इथून मात्र आणखीन एक त्या ठिकाणी डॉट बॉल आपण पाहतोय. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी बॅक टू बॅक 3 डॉट बॉल खेळलाय फलंदाज सूरज पाटील. खराब त्या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधनं आला, मात्र या षटकामध्ये पूर्णतः प्रेशर मध्ये खेळतोय. 8 बॉल आणि 39 ची गरज आहे. सामना पूर्णतः त्या ठिकाणी झुकताना पाहतोय. मात्र त्या ठिकाणी सूरज पाटील म्हणतोय की अजूनही त्या ठिकाणी संघर्ष आम्ही करणार आहोत. आणि तो संघर्षमय षटकार लॉंग ऑनच्या वरतून आलाय आणि इथून मात्र सूरजच्या बॅटमधनं
या बॉलवरती षटकार येणं गरजेचं असेल. ओहो, सुंदर चेंडू, सुंदर त्या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप त्या ठिकाणी लाईन लेन तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम आपण पाहतो. आणखीन एक डॉट बॉल होते, ओव्हर होते समाप्त. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 24 धावा आणि विजयासाठी गरज आहे 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका वाजेपूर संघ, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. पंच आपण देखील त्या ठिकाणी निश्चितपणे कॉल करा. तिसरी लढत आपण या आजच्या रात्रीतली पाहतोय, जी सुपर 12 ची ही तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि ते मेहनतीचं निश्चितपणे फळ त्या ठिकाणी मिळत असताना ही स्पर्धा यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण होताना, यशस्वीरित्या त्या ठिकाणी संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळते. त्या आयोजकांचा जर विचार केला तर मिथुन सिन्हारे असतील, त्यानंतर रोशन करमेळकर, त्याचबरोबर सुदर्शन चौधरी, जयेश चौधरी असेल, ऋषी चौधरी असेल, त्यानंतर आपण पाहतोय निश्चितपणे किरण चौधरी असेल, जयवंत चौधरी आणि त्याचबरोबर प्रल्हाद सिन्हारे. या आयोजकांनी निश्चितपणे खूप सारी मेहनत घेतली आणि त्यांना ग्रामस्थांची लाभलेली साथ याच्यानुसार निश्चितपणे ही स्पर्धा आज संपन्न होताना आपण पाहतोय. यशस्वीरित्या ही त्या ठिकाणी स्पर्धा आज आपण संपन्न होताना पाहिली. आज WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. खूप चांगलं योगदान WTCचं देखील राहिले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. डीजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हंसिका डीजे असेल किंवा ओमसाई डीजे असेल, त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी, त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. तर इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज निलेश बांगारी पहिला चेंडू फेकतोय आणि इथून मात्र पहिल्याच बॉलवरती अपील जरूर झाली होती, मात्र पंच सांगतात की हा चेंडू ऑफस्टंप सोडून जाणार आहे आणि इथून मात्र एक डॉट बॉलची सांगता. 5 चेंडू शिल्लक आहे, 33 धावांची आवश्यकता आहे. हा सामना एकतर्फी निश्चित होताना पाहायला मिळतोय तो वाजेपूर टीमसाठी. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, कुठल्या प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. इथून मात्र आशा सोडल्यात फलंदाजी करणाऱ्या चिखली टीमनं. सुरुवातीला जर विचार केला तर धावफलकावरती धावा 57 होत्या, 57 टार्गेट होतं आणि अशा वेळेस सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात मात्र मिळू शकली नव्हती ती फलंदाजी करणाऱ्या चिखले टीमला. आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय, जी नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी झाली वाजेपूर टीमची, तिथून मात्र हा त्या ठिकाणी निश्चितपणे आपण सामना एकतर्फी होताना पाहतोय. तर चला नेक्स्ट मॅच जी आहे, चिंचवली आणि देवत संघ दोन्ही संघ रेडी राहायचे. जशी त्या ठिकाणी मॅच संपेल चिंचवली संघ लगेच आपण मैदानामध्ये उतरायचे, आपल्याला फील्ड करायची आहे. लगेच त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी चिंचवली संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली तर देवत संघ लगेच त्या ठिकाणी आपण जसं सामना संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. कारण इथून शेवटचे काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना त्या ठिकाणी एकतर्फा झालाय. ज्या पद्धतीची फलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. फलंदाजीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं समीर पाटीलनं दिलेलं योगदान 16 धावेचं, त्यानंतर नयन भगतनं 23 धावेचं योगदान दिलं होतं आणि त्याच्या जोरावरती निश्चितपणे 57 धावेंचं एक मोठं टार्गेट सेट केलं आणि तिथून हा सामना आपण पाहतोय शेवटच्या टप्प्यामध्ये. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पाहायचे क्षेत्ररक्षक तिथे आलेत, थोडीशी त्या ठिकाणी चुकी करतात, झेल होते ड्रॉप आणि इथून मात्र आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल त्या ठिकाणी पाहायचे, जर डॉट आला तर मेडन ओव्हर त्या ठिकाणी फेकली जाईल. भरपूर त्या ठिकाणी मेडन ओव्हर त्या ठिकाणी आपण पाहिल्यात, मात्र पाहायचं यावेळेस कार्पेटच्या आधारे चेंडू खेळाय जिथे 1 धाव मिळते आणि इथून मॅच मात्र फिनिश होते. वेल प्लेट जय भवानी वाजेपूर गोज टू सुपर 6. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक यंगस्टार चिखले. आपण देखील संघर्ष केलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि चांगला त्या ठिकाणी खेळ दाखवला, त्याबद्दल आपले या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. तर चला देवत संघ लगेच मैदानामध्ये जा, देवत संघ लगेचच मैदानामध्ये जायचंय.
चला देवत संघ लगेचच मैदानामध्ये जायचंय, कुठल्याही प्रकारचा उशीर त्या ठिकाणी करू नका, आपल्याला विनंती करतोय. सामना लगेच सुरू करायचंय.